मनोज जरांगे पाटील यांनी घेतला देहदान करण्याचा निर्णय। जसं मी माझं आयुष्य समाजासाठी अर्पण केले तसंच माझा देह पण मी मेल्यावर दान करा। फक्त माझे तळहात आणि पाय माझ्या कुटुंबाला देण्यात यावे, जरांगे यांची इच्छा। मेल्याच्या नंतर आपण शरीर जाळून टाकल्यापेक्षा देहदान करावं, जरांगे यांचं समाजाला आवाहन। सरकारने विरोधी पक्षाने जरी वेदना दिल्या तरी मी त्या वेदना सहन करण्याचं ठरवून घेतलंय, जरांगे। समाजानं माझ्यावर विश्वास टाकलाय, मी समाजाला दुखावणार नाही। माझ्यावर किती जरी मोठा हल्ला झाला तरी मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो असलो तरी माझ्या तोंडात फक्त आणि फक्त मराठा हेच नाव येणार। मराठा समाजाने आता गावागावात बैठका सुरू करा। आपलं जे काही ठरेल ते आपण 29 ऑगस्ट रोजी जाहीर करू। माझा आणि सरकारचं वैर नाही, मी मराठ्यांची पोरं मोठी व्हावीत म्हणून सरकारसोबत वैर पत्करलेला आहे। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। सरकारला माहीत आहे मी किती खणकर आहे, मी जे बोलतो ते करतो। गरीब मराठे, मुस्लिम, दलित, धनगर, माळी यांना मी माझी आजी मुख्यमंत्री करणार। जालन्यातील जामवडी इथं मनोज जरांगे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनरवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देहदान करण्याचा निर्णय घेतलाय। जसं मी माझं आयुष्य समाजासाठी अर्पण केलंय तसंच माझा देह पण मी मेल्यावर दान करा, असं मनोज जरांगे यांनी व्यक्त केलंय। फक्त माझे तळहात आणि पाय माझ्या कुटुंबाला देण्यात यावेत, असं जरांगे म्हणाले। मेल्याच्या नंतर आपण शरीर जाळून टाकल्यापेक्षा देहदान करावं, असं आवाहन देखील जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय। सरकारने विरोधी पक्षाने जरी वेदना दिल्या तरी मी त्या वेदना सहन करण्याचं ठरवून घेतलंय, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। समाजाने माझ्यावर विश्वास टाकलाय, मी समाजाला दुखावणार नाही असं म्हणत माझ्यावर किती जरी मोठा हल्ला झाला, मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी माझ्या तोंडात फक्त आणि फक्त मराठा हेच नाव येणार, असं जरांगे म्हणाले। मराठा समाजाने आता गावागावात बैठका सुरू करा। आपलं जे काही ठरेल ते आपण 29 ऑगस्ट रोजी जाहीर करू, असं जरांगे म्हणाले। माझं आणि सरकारचं वैर नाही, मी मराठ्यांची पोरं मोठी व्हावीत म्हणून सरकारसोबत वैर पत्करले असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। सरकारला माहीत आहे मी किती कणखर आहे, मी जे बोलतो ते करतो। गरीब मराठे, मुस्लिम, दलित, धनगर, माळी यांना मी आजी मुख्यमंत्री करणार, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जालन्यातील जामवाडी इथं त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनरवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे। म्हणजे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण रक्तदान करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आपण जसा आनंद व्यक्त करतो तशा दुसऱ्या जीवाला सुद्धा आनंद मिळाला पाहिजे, ते जगलं पाहिजे, हा उपक्रम घेतला। मला याबरोबर आणखीन एक गोष्ट एक महत्वाची वाटते, कारण हे वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस, याला दुःख कोणी मानू नका। कारण आपण एखादा निर्णय घेत असताना तो आनंदाच्या दिवशीच घेतला पाहिजे, असं मला रात्रीपासून वाटायला लागलं। आपण एक आज आपल्या बुद्धीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे जेवढं मला कळतं तेवढंच मी बुद्धीचा वापर करतोय। मी जे पुढे काय बोलणार आहे त्याच्यात मागं पुढे होऊ शकतं, मला माहिती नाही त्यातली, पण जितका रात्रीपासून मी बघतोय की रक्त देण्यासाठी, रक्तदान करण्यासाठी समाजाचे पोरं तुटून पडले। म्हणजे त्यांना स्वतःचं रक्त द्यायचंय, पण ते कोणाला तरी वाचवायचंय। हे रक्त कोणाचं तरी जर नाही मिळालं तर एखाद्याचा जीव जातो, त्यामुळं रक्त द्यायचं, कोणाचा तरी जीव आपल्या रक्तापासून वाचला पाहिजे, ही भावना मला रात्रीपासून खूप चांगली वाटली। म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं किमान आपण कोणाला तरी आपले बांधव रक्त देणार आहे तर कोणातरी जीवात। याबरोबर रात्रीपासून मला एक आणखी गोष्ट माझ्या मनात सलती, ती मी आज सांगणार आहे। कारण आज आनंदाचा दिवस आहे, पण मी सांगणार आहे ते माझ्या मतानं सुद्धा ते सुद्धा आनंद आहे। एखाद्या वेळेस तुम्हाला ते वाईटही वाटू शकतं, मला माहित नाही तुम्हाला काय वाटतंय, पण मला वाटतंय की त्यात आनंद आहे। समजा आपल्याला जर एखाद्या रक्त कमी पडलं, वेळेवर रक्त मिळत नाही, आता आपण आता देऊन ठेवल्यामुळं कधी काळी कोणाला काम आल्या नाही, पण एखादा जर पार्ट गेला तर पार्ट मिळत नाही, आणि जर मिळाला तर ते खूप खुशी होतं। मिळाला तर उदाहरणार्थ ग्राह्य धरा तुम्ही, एखाद्याचा गुडघा मोडला, त्याला वाटी नाही भेटली, तो कायम चालू होणार। एखाद्याचा हाताचा अवयव नाही भेटला, किंवा एखाद्याला छातीचा नाही भेटला, एखाद्याला डोक्याचा नाही भेटला, म्हणजे माणूस तर प्रत्येक जण मरणार, हे अंतिम सत्य। मेल्याच्या नंतर
त्या देहाला जाळून टाकण्यापेक्षा किंवा त्या देहाला पुरण्यापेक्षा ते वायाला जाणार आहे. बघा, मेल्यावर तर तुम्ही मेलातच, मेल्यावर तर पुन्हा तुम्ही जिवंत नाही होणार, तुम्ही मेलातच. पण जाताना ज्या माणसाला जी वस्तू लागती ती मिळणार नाही, कारण तुम्ही ती जाळून टाकली. तुम्ही ते जाळून टाकली किंवा पुरून टाकली. तुम्ही कोणाच्याच कामाला हे शरीर नाही येऊन दिलं, कोणाच्याच कामाला. तुम्ही जिवंत असताना देऊ शकलात, रक्त देऊ शकलात, हे देऊ शकलात, पण एखाद्याला कुणाला किडण्या भेटत नाहीत, कुणाला काय काय असेल ते भेटत नाही. जे वस्तू लागतात शरीराला त्या परदेशातून जाण्याची वेळ आली तरी लोक आणतात, पण जीव वाचवतात. मग आपण आपले जीव मेल्याच्या नंतर जाळून टाकण्यापेक्षा मला तर असं आज वाटतंय, आनंदाचा दिवस वाढदिवसाचा, आपल्या शरीरापासून जर एखाद्याला आनंद मिळणार असला तर मेल्याच्या नंतर आपला सगळा देहदान आपण समाजासाठी करावा. आणि ती निर्णय मात्र मी आज घ्यायचा ठरवला की आपलं पूर्ण देहदान, आपण पूर्ण आयुष्य समाजासाठी दिलेलं आहे म्हणून जरा गेलं. आपलं शरीर सुद्धा जाळण्याच्या कामाला नाही येऊ द्यायचं, पुरायच्या कामाला नाही द्यायचं. मेल्याच्या नंतर या शरीराचा पार्ट ना पार्ट समाजाच्याच कामाला आला पाहिजे. फक्त हात आणि पायच माझ्या कुटुंबाला, म्हणजे तळहात आणि तळपायच फक्त कुटुंबाला द्यावे. माझा मेल्याच्या नंतर एकही साथ कुटुंबाला देऊ नये, तो समाजाच्या कामी यावा. आजचा जरी आनंदाचा दिवस असला तरी त्या पार्टमुळे कोणाला तरी कधीतरी आनंद मिळणार आहे. मेल्याच्या नंतर ते जाळण्यापेक्षा आपलं पूर्ण देहच, आपले सगळे अवयव आपण दान करायचे. असं मी आज याच दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी हा निर्णय घेतला की तळपाय यासाठी द्यावात की माझ्या कुटुंबाला किमान त्याचा पाय पडून आशीर्वाद घेता येईल, आणि हात यासाठी द्यावेत, फक्त तळहातच यासाठी द्यावेत की मी हमेशा माझ्या कुटुंबाच्या चरणी नतमस्तक हात जोडून राहील, माझ्या समाजाच्या चरणी, मी जनतेच्या चरणी हमेशा हात जोडून राहील. एवढ्या दोनच गोष्टी द्याव्यात. मेल्याच्या नंतर जाळण्यापेक्षा पुरण्यापेक्षा आपलं शरीर जर कोणाच्या कामाला येणार असलं तर आपला एक ना एक पार्ट, आपला एक ना एक शरीरातला अवयव कोणाच्या तरी कामी यावा, तो जगावा. मेल्याच्या नंतर त्याची राख करण्यापेक्षा आणि मेल्याच्या नंतर त्याला पुरून टाकून त्याची माती करण्यापेक्षा आपला पूर्ण देहच जर आपण दान केला, कारण आयुष्य तर समाजाला दान केलंय, हे शरीर सुद्धा मेल्याच्या नंतर समाजाला दान करायचं, असं माझा रात्रीपासून निर्णय झाला. की मी ते रात्री बघितलं की ह्या रक्तापासून जर कोणाचा जीव वाचणार असला तर आज अवयव मिळत नाहीये. देशात परदेशात लोकांना आणायला जायला लागतं आणि हजारो करोड रुपये मोजावे लागते, हजारो करोड रुपये मोजावे लागते, तरीही ते मिळत नाहीत. आणि जर मिळालं आणि त्याचा जर कुटुंबातला माणूस वाचला तर भयानक आनंद त्या घरात असतो. आमचा माणूस वाचला, आमचा माणूस वाचला. कोमात गेलेला माणूस जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्या कुटुंबातला एकही माणूस पाणी पित नाही आणि जीवन सुद्धा नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये रोयाटो किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. 20,000 कोटींपेक्षाही जास्त गुंतवणूक आहे. त्यामुळे मराठी मुलांच्या रोजगाराचं आरक्षणाचा काय संबंध आहे? ती त्यांची जबाबदारी आहे सरकारची. रोजगार उपलब्ध करणे, कंपन्या आणणे, MIDC आणणे, ही जबाबदारी पेंड आहे का? मग त्यांना तिथं फुकट बसलं का? ती जबाबदारी. आरक्षणाचा आणि व्यवसाय उद्योगाचा काय संबंध? ती धंदा आहे त्यांचा, त्याला त्याच्यात प्रॉफिट होणार आहे. धंद्यात धंदे आहेत यांचे, धंदेवाईक. धंदा म्हणजे वेगळा. मग तो बघ, तुम्ही काही काढी जाणार तर मी त्याला काय करू? त्यांचा धंदा म्हणजे आता आमची गावरान भाषा आहे ती, त्याला ते उद्योग म्हणत असते. ते टपरी टाकली तर त्याला उद्योग म्हणतात. त्यांच्यात असं आहे उच्चभ्रू भाषा, उच्चभ्रू भाषा, चाभरी भाषा, त्यांची ती भाषा आहे. आता आमची गावखेड्यातले आम्ही साधे लोक आहेत, आम्ही मोठा कंपनी असली तरी त्याला धंदाच म्हणतो. आमचे आता आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत, ते धंदे आहेत त्यांचे, ते धंद्यावाले आहेत. धंद्यावाले धंदाच करणार. मग त्यातून त्याला काम करायला लोक लागणार तिथं, ते करणारच. त्याचा आरक्षणात काय संबंध आहे? आरक्षण आम्ही घेणार. यांनी जर वाटोळच केलं, खोटं बोलून जर गैरसमजच पसरेला की एसीबीसी आमची मागणी केली तर आम्ही गुलाल उधळलेला नाही. सगळ्यात मोठं उत्तर ते, आम्हाला ते मान्य नाही 10% आरक्षण. EWS याने रद्द का केलं हे पहिल्यापासून आम्ही विचारतो. तुम्ही रद्द का केलं?
तुम्हाला 10% द्यायचं ना, 10% द्या, EWSB सुरू ठेवा. हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर आमच्या पोराला फसविलं तर याचा बदला ह्या निवडणुकीत आम्ही मराठी घेणार. पाटील, तुम्ही ओबीसी मधून मागताय, तुम्ही ओबीसी मधून मागताय म्हणून हे सरकारचं षडयंत्र का? हो, षडयंत्रच आहे. मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणून मला संपवायसाठी यांनी हे षडयंत्र सुरू केलेत, अभियान सुरू केलेत. आता मराठीचं आंदोलन संपवायला काही माकडं खरेदी करायला सुरू केले, हे चाळे सुरू केले. मी मराठीच्या बाजूने कायम ओबीसीतूनच आरक्षण घेणार. 10% मान्यच नाही आम्हाला ते पहिल्यापासून. मान्य आहे ते 50%चा 8 टाका, कारण ते वर टिकत नाही. एक भाग. दुसरा, सरकारला जर नाराजी काढायची असली तर सरकारने हे 1-2 दिवसाच्या आत EWS ऑप्शन सुरू ठेवायचा, ECBCचा पण ठेवायचा आणि ओबीसी कुणबीचा पण ठेवायचा. तिन्हीपैकी एक ऑप्शन पोरं घेतील. दुसरी गोष्ट, ज्या पोरांनी तुम्ही 10% आरक्षण द्यायच्या अगोदर EWS मधून फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म रद्द करायचे नाही. आणि तुम्ही ECBC 10% दिल्याच्या नंतर ज्या पोरांनी EWS मधून फॉर्म भरलेत त्यांचे पण रद्द करायचे नाही. हे 2 हे तुम्हाला करावं लागणार आहे. तिसरं काम, मुलींना मोफत शिक्षण केलंय, त्यांना विनाअट मोफत शिक्षण करा. त्याच्यात कसली अट ठेवू नका. आणि ज्या मुलींना फॉर्म फीस भरल्यात त्या वापस द्या. हे तुम्हाला करावं लागणार आहे. नसता येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही ह्या पोरांचं वाटलं केलं म्हणून आम्ही बदला घेणार म्हणजे घेणार, सोडणार नाही. आज तुमचा वाढदिवस आहे, काही ठिकाणी तुमच्या नावाचे बॅनर लागले, तुम्हाला मान्य आहे का? त्याचं काय असतं, पोरं असतात ते काय असतं, भावना असतात. ते समाजाला माहिती आहे मी किती कणखर आहे, किती निबर आहे. मी खंबीर आहे. मी बोललो ते करतो. मी लपून न ठेवत इच्छा. तुम्हाला मी खरं सांगतो. आणि तुम्हाला उत्तर देणं एवढं सोपं नाही. पत्रकारांना तुम्ही 11 महिन्यापासून बघतात की मी जे बोलतो तेच करतो. मी माझी इच्छा कधीच लपून ठेवत नाही, कधीच. त्यामुळे ते भावीन आपल्या डोक्यात गरीब भावी करणार. गरीब मराठी बनिणार, गरीब दलित, गरीब धनगर, गरीब बाराचे बलुचदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम, दलित, कैकाडी, राजपूत, हे सामान्य, हे भावी नाही, आजी होणार ते पठ्ठे. सत्तेत जाणार हे गोरगरीब. त्यांनी सर्व चाचण्या पूर्ण केल्याच्या नंतर यामुळे योग्य प्रश्न आले, सोडूनच आहे की यामुळे नुकसान होतंय. झालंय, होतंय नाही झालंय. आम्ही सांगितलं होतं ECBC येऊ नका, त्याचे प्रमाणपत्र निघत नाही, त्यामुळे तिथं वाटलं झालं. यांनी EWS रद्द केलं, त्यामुळे पोरांचं वाटलं झालं. हे जाणून बुजून वाटलं केलं यांनी. 10% देऊन वाटलं केलंय, चांगलं नाही केलं मराठीचं. कारण EWS ते रद्द झाले, कारण पोरांनी EWS मध्ये फॉर्म भरले नसता. मग त्यांनी EWS ऑप्शन पुन्हा ठेवा, ECBCचा ठेवा आणि कुणबीचा पण ठेवा. आणि ज्या पोरांनी EWS मधून फॉर्म भरलेत सगळ्यांनी आरक्षण मिळायच्या आधी आणि आरक्षण मिळाल्याच्या नंतर, म्हणजे ECBCचा 10% मिळाल्याच्या नंतर ज्यांनी EWS मध्ये फॉर्म भरलाय त्यांचे रद्द करू नये. ही याच्यावर सरकारने ध्यान द्यावं. आणि जर तुम्ही मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं तर मी विद्यार्थ्यांना आजच सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं वाटोळं मी नाही होऊ देणार आणि समाज बी नाही होऊ देणार. त्याचं कारण लगेच सांगतो. तुमचा झालेला वाटोळ्याचा बदला आम्ही निवडणुकीत घेणार. निवडणुकीत झाल्याच्या नंतर जरी तुमची मुदत गेलेली असली, तुमचं वाटोळं बी झालेलं असलं तरी सरकार दुसरं आणून तुम्हाला तुमचा फायदा आम्ही देणार. तुमचा फायदा 100% आम्ही देणार तुम्हाला विद्यार्थ्याला. यांना पाड्याशिवाय मग पर्याय नाही. तुमचं वाटोळं आम्ही नाही होऊ देणार. तुमची मुदत वाढू, तुमचं वय मर्यादा वाढू, पण तुमचं वाटोळं EWS वादल्या पोरांचं होऊ देणार नाहीत, ECBCतल्या होऊ देणार नाहीत आणि कुणबींच्या होऊ देणार नाही. पर्याय नाही. मग आता सरकार आपलं वाटोळं करायला लागले, मी तर तुमच्यासाठी लढतोय. बऱ्यापैकी मुस्लिम उमेदवारांना फायदा आता मराठा समाज सरकारने EWS रद्द केलं, ती खोटं 10% ECBC दिलं. मग मराठ्याचा EWS मध्ये तोटा नाही होणार तर काय होणार. आता ते रद्दच केलं म्हणल्यावर EWS मराठ्याचा फायदा कसा होईल? होणारच नाही. म्हणजे ECBCतून बी मराठ्याचा पोराचा फायदा व्हाय ना, EWS मधून बी व्हाय ना, आणि ज्याचं कोण बी निघाल त्याची व्हॅलिडिटी सरकार मिळून द्याय ना. म्हणजे तिन्ही बाजूनं मराठ्यांचे पोरं मारायचं सरकारनं ठरलंय आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलंय. सरकारला वाटत असं, हे मराठ्याला कळत नाही, पण इतका रोष वाढलाय
मराठ्याचं सरकारवर आता हे केल्यामुळं त्यांनी लवकर सुधारणा करावं. ईडब्ल्यू सुद्धा द्यावा, ECBCचा ऑप्शन खुला करावा आणि कुणबींचा पण. तिन्हीतून एक कोणचा घे नसता सरकारला विद्यार्थी आणि मराठा समाज याच्या निवडणुकीत सुखानं जगून नाही देणार. कारण आमचं वाटलं तुम्ही कसं करू शकता? तुम्हाला कोणी सांगितलं ईडब्ल्यूएस रद्द करायची? आम्ही ECBC मागितलं तुम्हाला, दिलं. मग ईडब्ल्यूएस कोण रद्द केलं? दिलं तर द्या. 10% दिलं ना, ठीक आहे. ईडब्ल्यूएस रद्द कशामुळे केलं ते बी ठेवा ना. सोशल मीडियावर असे शब्द पसरवले जाते की तुमच्या OBC मधून मराठा तरुणांचं नुकसान होते, असे शब्द पसरवले जातात. ते सरकारचं षडयंत्र दरेंद्रकर कोण आहे ते पंचायत दरेंद्र काय नव्हते, हा दरेंद्रकर त्याचं काम आहे ते पसरीने ते त्या धंदाचे. आता काय भिकारी चेहऱ्याला भिकारच नाद असतो. हा त्याला काही देणं घेणं नसतं, त्याला फक्त त्याच पक्ष त्याचा नेता आणि ते सुधारलेला पाहिजे. जातीचं वाटलं हो तिकडं काय हो असलेल्या काही भिकारी चेहऱ्याच्या लोकांना काही देणं घेणं नसतं. त्याचं काय होतं पण लोकांना कळतंय काय केलंय काय नाही केलं. सरकारला लोकांना कळतंय सरकार किती मूर्खात काढायला लागलं जनतेला, हे लोकांना कळतंय. कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून तुम्ही दिलं का? नाही दिलं. मग ईडब्ल्यूएस रद्द कसं काय केलं तुम्ही? आम्ही 10% तुम्हाला मागितलं का? आम्ही पहिल्यापासून सांगतोय 10% आरक्षण टिकत नाही. बाईट काढून बघा म्हणा, कोणते व्हायरल करताना त्या भंगाऱ्याला म्हणा जरा बघ. पक्षाला नको बाप मानू म्हणा, नेत्याला नको बाप मानू. तो बाप इकडे ये. मराठा समाजाचे लेकर बाप असतो समाज म्हणजे इकडे तो बाप हे म्हणा. तो पक्ष तो बाप नाही आणि ते नेता बी तो बाप नाही. बाईट काढून बघ म्हणा आमच्या. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे हे आरक्षण टिकत नाही. 50%च्या वर गेल्यामुळे ते आम्हाला नको. आम्हाला सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मागणी आमची. ती मागणी पूर्ण करत नाही, सगळ्या सोयरीची करीत नाहीत. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य करत नाहीत तुम्ही. आणि ते न मागितलेलं आरक्षण देताय ते मान्यच नाही आम्हाला. मान्य असतं तर गुलाल उधळा असता नसता. ते कोण व्हायरल करतात सोशल मीडियाला त्या भंगाऱ्याला म्हणा गुलाल उधळला का दिलं त्या दिवशी, याचा अर्थ आहे आम्हाला ते मान्य नाही. मग सरकारने आम्हाला फसवलंय. 10% दिलं ते फसवलं आणि ईडब्ल्यूएस रद्द केलं ते बी फसवलं. दोन्ही कोण सरकारनेच आम्हाला फसवलंय. ईडब्ल्यूएस रद्द कशाला केलं यांनी? 10% कशाला दिलं यांनी? आम्हाला जर ते 10% मान्य असतं, कोण म्हणतो नाही ते भंगार ते चाळ्याचं ते तुम्हाला सांगतो ते नाव मराठ्याचे फक्त ते इतरच आवला देते मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या छगन भुजबळने उभा केलेल्या तेच लिहितात फक्त. पण नाव मराठ्याचे तिथं सोशल मीडियाला आम्ही चेक करतोय ते हे कोणी मराठ्याचे लिहितच नाहीत. कारण मराठ्याला सर्व माहिती आहे 10% दिलं त्या दिवशी मराठ्याने गुलाल नाही होता. याचा अर्थ मराठ्याला ते मान्य नाही एक भाग. म्हणून आम्ही सांगत होतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका, आम्हाला ते मान्य नाही. सरकारनं खोटं 10% दिलं आणि ईडब्ल्यूएस बी त्यांनी रद्द केलं. म्हणजे मराठी संपवण्याला जबाबदार फक्त सरकार आहे. सरळ उत्तर याचं आणि हे मराठ्याला माहिती. नाही शिष्टमंडळ भेटा येणार नाहीत. आरक्षणाच्या बाबत काय चर्चा दुसऱ्या विषयात आहे. दुसरा म्हणजे की जे ईडब्ल्यूएस आहे याच्याबद्दल विद्यार्थी अडचणीत आले. कारण आम्ही म्हणत होतो तुम्हाला ECBC आरक्षण देऊ नका, तुम्ही लादलं मराठ्यावरती आणि तुम्ही ईडब्ल्यूएस मराठ्यांचा रद्द केलं विनाकारण सरकारनं. त्याच वेळेस सांगितलेलं आम्ही. बरं हे आज नाही बोलत ना मी, बाईट आहेत आमच्या त्यावेळेसच्या. आम्हाला ECBC मान्य नाही. सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करू नये. ईडब्ल्यूएस आरक्षण कुठपर्यंत सुरू ठेवावं? महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जोपर्यंत ओबीसी आरक्षणात जात नाही तोपर्यंत ईडब्ल्यू चालू ठेवा. एकदा मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला मग रद्द करावं. 2-2 आरक्षण घेऊ नये म्हणून. ईडब्ल्यूएस बी घ्या, ओबीसी बी घ्या, ते ठीक आहे, ते पटतंय आम्हाला. पण जे आरक्षण आम्ही ECBCचं मागितलं नाही ते तुम्ही आमच्यावर लादलं. बरं लादलं ईडब्ल्यूएस रद्द केलं. आमचं म्हणणं आहे सरकारला, शंभूराजे साहेबाला मी त्याविषयी सांगितलं ईडब्ल्यू सुरू ठेवा, ECBC सुरू ठेवा. परवा सांगितलंय, कालच सांगितलं ECBC सुरू ठेवा आणि ओबीसी म्हणजे कोणी पण सुरू ठेवा. तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. त्यातला एक कोणताही विद्यार्थी चॉईस करल, ईडब्ल्यूएस करल, ECBC करल किंवा कुणबी करल.
ओबीसी करा, 6 महिन्याची मुदतवाढ द्या, व्हॅलिडिटी आणून देईल तो. नाही दिलं त्यांनी तर ओपन मध्ये जाईल. ही एक सांगितलं. आणि दुसरं असं सांगितलं की ज्या पोरांनी एसीबीसी मिळायच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेले त्यांचं वाटोळं करू नका, रद्द करून तुम्ही. आणि ईसीबीसी मिळाल्याच्या नंतर प्रमाणपत्र मधल्या काळात निघत नव्हती, त्यावेळेस काही पोरांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले, ते पण रद्द करू नका. कारण त्यात त्या पोराची काही चूक नाही, सरकारची चूक. ते काल सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं काल की मी शंभूराजे साहेबांनी की मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही ते क्लिअर करतो. पण त्याच्याबद्दलचा आणखी निरोप आला नाही. पण मला आशा आहे की शंभूराजे देसाई साहेब तीनही ऑप्शन ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसी तिन्ही ऑप्शन खुले करतील. एक त्यातला कोणता विद्यार्थी चॉईस करत आणि 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी देईल हे मान्य करतील अशी आम्हाला आशा आहे. आणि दुसरं असं की जे ईडब्ल्यूएस मधून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते रद्द करणार नाहीत ही आम्हाला आशा आहे. दुसरं तिसरं त्यांना सांगितलं होतं आम्ही काम की मोफत शिक्षण केलंय मुलींना, ते शिक्षण मोफत केलं तर मुलींना आता मोफत शिक्षण मिळत नाहीये, फीस भरून घेतल्या. एकतर अंमलबजावणी करा, अटी शर्ती न ठेवता सगळ्या जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण, 8 शर्त काहीच नाही, काहीच नाही. हे करतील आम्हाला आशा आहे. आणि ज्या मुलींनी फीस भरली त्यांची वापस देतील ही सुद्धा आशा आहे.